नर्मदे हर. आत्ता वाजल्यात 6:30 आणि आपण रात्री थांबलो होतो झरवानी येथील आश्रमात, संत गजानन महाराज आश्रमात. तर आपण आता इथून निघतोय. सकाळी मस्त वातावरण आहे, रात्री थंडी वगैरे कमी होती, तशी गर्दीही आता कमी झाली. आता आज आपण गोरा कॉलनीपर्यंत जाईपर्यंतच आपल्याला शूलपाणी जंगल आहे आणि आपण आता सकाळी इथून 9 किलोमीटर शूलपाणी राहिलेलं आहे. तर आत्ता आपण सकाळी 6:30 वाजता निघतोय आपण इथून आता. तर सगळे परिक्रमावासी जवळजवळ गेलेत, आपणच थोडं मागं राहिलो आहे. जरा सूर्य पण असा मागून उगायला लागला आहे. मस्त असे डोंगर वगैरे आता संपलेत जवळजवळ आणि निघतोय आपण आता. नर्मदे हर. काल जेवढे घाट चढून आलोत, आज तेवढा सगळा उतार लागलाय. अजून तरी उतार आहे, पुढं बघू घाट लागतोय म्हणजे चढण वगैरे लागतंय का. आलोय जवळजवळ, अजून 6-7 किलोमीटर राहिले. निघल्यापासून आपल्याला पूर्ण उतारच लागलाय, पूर्ण घाट. आमचे खांदील मामा आता सगळं उतारच लागलं. आता सगळा उतारच लागला आता. हा काल चढलेला, परत चढायचं आता कशाला. पुढं सगळं परिक्रमा मस्त चालताना, रस्ता वगैरे मस्त आहे इकडं. काल कोणतं गाव होतं ते, नाही झरवाणीच्या अलीकडचं ते, हा माथासरपासून जो रस्ता लागलाय तर तो पूर्ण डांबरीच आहे, चांगला रस्ता आहे. हा निघल्यापासून हा पूर्ण घाट होता. आबा मागं राहिले होते त्यामुळे आपण थांबलो होतो. खाली आल्याच्या नंतर हे आपल्याला बिल्डिंग लागली. तर हे होमस्टे, थांबण्यासाठी राहण्यासाठीचं. तर पाणी वगैरे घेतलं, तर बाहेर माठ वगैरे ठेवला होता. तर आबा आल्याच्या नंतर आपण चाललो आहे पुढं. काल एकही शॉर्टकट नव्हता, आज जरा आहे शॉर्टकट. बाकी सगळे परिक्रमा आपली परी करून आलेत. हा 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 आपण इथून मधून आलोय, आपण मागं राहिलो होतो. इथं पाय घसरायचं बरं का दमाने, या वरून मोठा आलाय. असं बऱ्याच पाऊल वाटा लागतात आपल्याला परिक्रमेत, रस्त्याने वळून नाही आता मधून येण्यासाठी. ह्या रस्ता बाकी सगळे पलीकडून आलेले, पण आलो मधून. हा डोंगर उतरून आल्याच्या नंतर खाली आपल्याला हे गाव लागलं, झरवाणीच आहे का, तालुका गरुडेश्वर, जिल्हा नर्मदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा. सपाट रोड लागला, आता जरा बरं वाटायला लागलं. 12वा दिवस आहे आज आमचा, आज आम्ही शूलपाणीमध्ये चालतोय. आज आमचं एक 10, 11, 12 वाजेपर्यंत आमचं शूलपाणी संपन आणि आम्ही आता सपाट रस्ता सुरू होईल आम्हाला विमलेश्वरपर्यंत, मिठे कटपर विमलेश्वरपर्यंत. चालतं चालतं त्यांनी थांबून केळीसाठी बोलवलं. प्रत्येकाला 2-2 केळी वगैरे बालभोग झाला आमच्या सकाळी. नर्मदे हर. झाला केळांचा बालभोग झाला. आता सगळे आता बालभोग घेऊन चाललेत पुढं शूलपाणेश्वर मंदिर. 8 किलोमीटर राहिले. घाट उतरत होतो मस्तपैकी.
हा धबधबा लागला आपल्याला. मस्त लांबूनच आवाज येत होता धबधब्याचा. मग बराच वेळ झाला पण दिसत काही नव्हतं. वाटलं पाणीच वगैरे वाजतंय का. मस्त धबधबा होता. सकाळी सकाळी वातावरण पण छान आहे. आज आपल्याला थोडा आनंद पण होतोय कारण आपला शूलपाणी पण संपत. बघू आता पुढं कसा अनुभव येतोय ते. शूलपाणीतला अनुभव घेतला. बघू आता. नर्मदा परिक्रमा म्हणजेच हा एक अनुभव आहे. तो पूर्ण केल्याच्या नंतरच आपल्याला कळलं कसं आहे कसं नाही ते. इकडे उतरून जायचं पूर्ण डोंगर खाली. झाडामुळं काही दिसत नाही. तर खाली आल्याच्या नंतर आपल्याला एक पूल लागला. 2 रस्ते लागले. एक उजवीकडं जातोय तो परिक्रमा मार्ग आणि डावीकडं पुलावून जातोय. आपल्याला वाटलं अगोदर डावीकडून जायचं काय. खूप मोठा डोंगर चढायचा होता. आणि पुढं आल्याच्या नंतर 2 रस्ते दिसले. बरं वाटलं जरा. त्यांनी पाठीवर मागं लिहिले परिक्रमा मार्ग आणि पुढं पण लिहिलेलं आहे. असं जागोजागी त्यांनी बाण वगैरे दाखवले इथं. नर्मदे हर. इकडे एक रोड जातो. इकडे एक रोड जातो. झरवानी ॲडव्हेंचर टुरिझम इको टुरिझम सर्किट. पुलाच्या थोडंसं पुढं आलो. हा जो मागं दिसतोय तो पुलाच्या पुढं आल्याच्या नंतर इथं आपल्याला बालभोगसाठी थांबवलं. कारण इथून पुढं गोरा कॉलनी 7 किलोमीटर राहते. रात्री आपल्याला चुकीचं सांगण्यात आलं तर त्यांनी सांगितलं होतं की त्या आश्रमापासून गोरा कॉलनी 8 किलोमीटरवर आहे. पण इथून शूलपाणेश्वर मंदिर 6 किलोमीटर आणि गोरा कॉलनी 8 किलोमीटर. तर मग ते म्हटले की तुम्हाला इथून पुढं 7 किलोमीटरपर्यंत काहीच सोय वगैरे नाही. तर त्यांनी इथं नाश्ता वगैरे आपले बालभोग वगैरे त्याची व्यवस्था केली. तर हे सगळे बालभोगसाठी परिक्रमा बसले होते आणि ते आपल्यासाठी पोह्यांचा बालभोग बनवत होते. नर्मदे हर. तर हे ज्यांचं दुकान आहे तर तेच आपल्याला 6 वर्षापासून इथं बालभोग वगैरे देतात दररोज. आज पोह्यांचा बालभोग आहे. आपका नाम क्या है? नंदू भाई. काकी येतात. काकी पोह्याला फोडणी वगैरे देत आहेत. काय पोहे केले बा टाकले पद्धतशीर हे रेवा प्रोव्हिजन स्टोअर आणि यांचं जे दुकान आहे तर ते गेले 6 वर्ष झालं हे पूर्ण परिक्रमावासियांना रोज सकाळी बालभोग वगैरे देत आहेत. आत्तापर्यंत रोज 300-400 लोक इथं बालभोगासाठी असायचे. आता थोडीशी परिक्रमा कमी झाल्यामुळं आज 70-100 लोक तरी पण आज आहेत. सगळ्यांनी बालभोग चहा वगैरे घेतला आणि आता सगळे पुढे चाललेत. सकाळी आपण आश्रमावर निघाल्यापासून पुढं घाट उतरून थोडं खाली आलो तर तिथं आपण केळाचा बालभोग घेतला. आता आपण इथं पोहे वगैरे घेतले. आता आपण चाललो आहे पुढे गेल्याच्या नंतर शूलपाणेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं.
तर तिथं आपल्याला आज नर्मदा मैयाचं दर्शन घडतं. कारण आपण ब्रह्मणगावमध्ये लास्ट टाईम आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं होतं. कारण जे मध्ये जे आपलं शूलपाणी जंगलामध्ये जेवढं पाणी वगैरे होतं लखनगिरी महाराजांच्या मंदिरापाशी मठापाशी वगैरे आश्रमापाशी, तर ते सगळं बॅकवॉटरचं पाणी होतं. तर आज आपल्याला त्या दिवसानंतर आज आपल्याला फर्स्ट टाईम मैयाचं दर्शन होईल. आणि आता तिथून पुढं शूलपाणेश्वर मंदिराच्या नंतर पुढं परत 2 किलोमीटर गोरा कॉलनीत आश्रम आहे, हरिधाम आश्रम म्हणून. आणि इथून पूर्ण ते 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे. वेगवेगळ्यापासून आपण घाट उतरतोय. ॲम्ब्युलन्स आली मागून फास्टमध्ये. जवळजवळ 7 किलोमीटर झाला आपण पूर्ण घाट उतरतोय. अजून ते गोरा कॉलनी काही ये नाही खाली. अजून 3 किलोमीटर दाखवलंय पुढून 3-4. आज आपण 12वा दिवस आपला. दुपार झाली. आपण शूलपाणी जंगल आता संपलेलं आहे. हे इथं शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सँक्च्युअरी हा इथून पुढं शूलपाणी सुरू होतं. हे आलं आपल्याला गोरा कॉलनी. इथं एंट्री वगैरे आहे. इथं हे शूलपाणीचं शेवटचं इकडचं गोरा कॉलनीचं टोक. हे शूलपाणेश्वर वन्यजीव अभयारण्य. तिथून पुढे एंट्री आहे शूलपाणीची. आपण पूर्ण 12 दिवस झाले चालतो शूलपाणीमध्ये. आता आपल्याला शूलपाणेश्वर महादेवाचं मंदिर लागेल. तर शूलपाणी संपल्याच्या नंतर आपण ते सगळे बसलेत, पाणी वगैरे घेत आहेत. नॉनस्टॉप पूर्ण आलोय 3-4 किलोमीटर. इथे एक माइलस्टोन आहे गोरा कॉलनी म्हणून. 2 किलोमीटर आत राहिले आपलं फक्त. आपलं शूलपाणी संपलंय. आता आपण आलो शूलपाणी मंदिराच्या जवळजवळ. आता आपण आज नर्मदा मैया आपल्याला भेटते. आज आपण नर्मदा मैयाच्या जवळ आलो. बघू स्नान वगैरे पुढं आहे. पुढं चला चला चला. हो, मोठा रोड लागला आहे आता. पलीकडून सरदार सरोवर डॅम आहे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, सरदार वल्लभभाईंचा पुतळा. ज्यावेळेस आपण गाडीने परिक्रमेमध्ये असतो, मागच्या वेळेस आणली होती परिक्रमा, त्यावेळेस आपण सरदार वल्लभभाईच्या पटेलांच्या पुतळ्यापाशी आपण गेलो. ते डॅम वगैरे सगळं पाहितलं आपण वरून जाऊन. आता आपल्याला पलीकडून जायला म्हणजे गरुडेश्वरकडं. आता आपल्याला बघू आपण किती दिवस लागतात ते. दोन्ही साईडने असे मस्त झाडं वगैरे लावलेले आहेत. रस्ता वगैरे मोठा झालेला आहे. हे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हा पूल आहे पलीकडं. इथं पार्किंग वगैरे गाड्यांची. ज्यांना तिकडं जायचं आहे ते त्यासाठी या गाड्या वगैरे येतात. बस स्टॉप गोरा पार्किंग म्हणून आहे. गाड्या चालल्या तिकडं. भरपूर दिवसातून आपलं आणि याचं दर्शन झालं. शूलपाणेश्वराचं मंदिर आहे. नर्मदा मैयाचं पात्र, भरपूर मोठं पात्र आहे इथं झालेलं. काम वगैरे चालू आहे.
आरतीचा घाट आहे हा. आश्रमावरून आता भोजन प्रसादी वगैरे करून निघलोय आता वरती आणि आपण चाललो शूरपाणेश्वर महादेवाच्या मंदिराकडं. म्हणजे की तिथंच आश्रमाच्या मागं मंदिर आहे ते. एक मस्त मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. हे पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे गाड्यांची इथं मागं. एक मंदिर आहे पुढचं, पलीकडे आश्रम आहे आणि आपण हे चढून आलोय. आता काहींनी बॅगा वगैरे ठेवल्यात. आपण इकडे हे पाठीमागं जे मंदिर शूरपाणेश्वर महादेवाचं मंदिर. Om Namah Shivaya. हे हरिधाम आश्रम गोरा कॉलनीत हे पण एक आश्रम आहे. इथं पण राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था आहे. पण आपण आता तिथं जेवण केल्यामुळं आपण आता पुढे निघतोय. हे पण नर्मदा मैयाच्या हो मोठा आश्रम. भोजन किया है हाँ उधर. पण चाललोय पुढं. वो सीधा जाता है, वो डायरेक्ट वो रामपुर है. शुल्पाने आपलं संपलं. आपण गोरा कॉलनीपासून आता पुढे निघलोय. इंद्रवर्मा म्हणून गाव आहे, तर त्या इंद्रवर्मामध्ये आज आपण बघू एक आश्रम आहे, तिकडं चाललोय. आता गुजरात आपल्याला प्रॉपर गुजरात लागल्यासारखं वाटतंय. पाट्या वगैरे आता काही वाचता येण्यात, जरा कमी कमी वाचता येत आहेत. मोबाईलमध्ये बघायचं, मॅप बघायचं. या इंद्रवर्माच्या पलीकडून जो घाट आहे तो गरुडेश्वरचा आहे. तर आपण पलीकडे गरुडेश्वर, अलीकडे इंद्रवर्मा. आणि इंद्रवर्माच्या पुढं पण अजून एक 3 किलोमीटरवर आश्रम आहे. आत्ता वाजले 4. बघू आता कुठपर्यंत जातोय ते. जिथं सोय असेल तर जाऊ. मैया जिथपर्यंत नेईल तिथपर्यंत जाऊ. मागं एका जागेवर थांबलो, त्यांनी चिवडा वगैरे दिला, पाणी वगैरे घेतलं. तिथं कशाच तरी मंदिर दिसते वरती. असा रस्ता आहे पूर्ण आता हरिक. तर इथून विमलेश्वरपर्यंत तटानीच रस्ता आहे वाटते. विचारलं मागं, काही मेन रोडने गेले ते. आपण थोडं आतमधून आलो तटानी. तर बघू पुढं रस्ता कसा आहे ते. आता आश्रम बघू कोणता भेटतोय ते. चला नर्मदे यार. दिसतोय हा गरुडेश्वरचा डॅम. पलीकडून आहे गरुडेश्वर. इथून तर काही दिसतं नाही. पुढे काय बघू आपण. पलीकडे गरुडेश्वरचा घाट. जे दिसतंय ते गरुडेश्वर. ते गरुडेश्वराचं दत्ताचं मंदिर, महादेवाचं दत्ताचं. हा गरुडेश्वरचा घाट आणि इथे पाणी अडवलंय डॅम. तर हे फार पूर्वीचं महादेवाचं मंदिर आहे. अलीकडच्या साईडनं नर्मदा मैया वाहते. पुढं पूल आहे. पुढे आहे आपलं. वर्णेश्वर महादेव प्राचीन काल का मंदिर. नर्मदे हर.